Hello student, welcome all of you. I am Mr. D. Armane from UIT Mechanical Department. Today's in our course, that is Automobile Engineering, course code is 22656. We have seen topic number, that is topic number 5, that is automobile electrical and electronics system. Okay. uh, Last lecture we have already started this topic, that is automobile sorry automobile electrical and electronic system. Okay, so today's we have discussed about the batteries. Okay, in automobile battery. So what is automobile battery? So what is the use, what is the function? Okay, so first let's we have seen introduction. So start our today's lecture. Mm, let's start our today's lecture, that is from battery. The battery is the main part of the electrical system in an automobile. बॅटरी हा जो मेन पार्ट आहे, ओके, तो इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये आपण ऍक्च्युअली तो आपण मेन पार्ट म्हणजे इलेक्ट्रिकल सिस्टीम हा ऑटोमोबाईल मधला जे इलेक्ट्रिकल सिस्टीम आहे त्यामधला मेन पार्ट जो आहे तो म्हणजे बॅटरी. आता जर बॅटरी नसेल किंवा विदाउट बॅटरी इंजिन कॅन नॉट बी स्टार्टेड विथ द स्टार्टिंग मोटर. आणि स्टार्टिंग मोटर जे आहे त्या स्टार्टिंग मोटरला काय लागणार आहे, शेवटी करंट लागणार आहे. त्यामुळे मोटर तर सुरू होणार आहे आणि मोटर सुरू झाली तर इंजिन सुरू होणार आहे. त्यामुळे बॅटरी खूप महत्वाची आहे ऑटोमोबाईल मध्ये. बॅटरी सप्लायज करंट टू व्हेरियस पार्ट ऑफ द ऑटोमोबाईल व्हेकल सच एज अ स्टार्टिंग मोटर असेल, इग्निशन सिस्टीम असेल, हेड अँड टेल लाईट्स, ब्रेक लाईट्स, ओके, टू वायपरला असेल अँड अदर एक्सेसरीज. म्हणजे अजून खूप काही एक्सेसरीज ज्या इंटरनल कनेक्शन मध्ये आपण बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिक ते जे बॅटरीची पॉवर आहे ती आपण वापरतो. ओके, तर म्हणजे स्टार्टिंग मोटर पासून ते वेगवेगळ्या एक्सेसरीज पर्यंत सगळीकडे आपण हा जो करंट आहे, जो सप्लाय आहे, इलेक्ट्रिक सप्लाय तो आपण वापरणार आहे. तो मूळ सोर्स कोणता आहे, बॅटरी. बॅटरी मधूनच आपण ते प्रोड्यूस करतो किंवा आपण वापरतो. ओके, बॅटरी मधलीच जो इलेक्ट्रिक करंट आहे तो आपण वापरतो. सो द टाइप ऑफ बॅटरीज, आता आपण वेगवेगळ्या टाईपच्या बॅटरीज याच्यामध्ये बघू. सो लेड ऍसिड बॅटरीज, अल्कलाइन बॅटरी, निकेल आयन बॅटरी, निकेल कॅडमियम टाईप. ओके, त्याच्यानंतर झिंक एअर बॅटरी, त्यानंतर एक आहे ज्याला झेब्रा बॅटरी म्हणतात, पण ऍक्च्युअली ते मोल्टन साल्ट बॅटरी आहे त्याचं नाव, पण त्याला आपण झेब्रा बॅटरी असं म्हणतो. सोडियम सल्फर बॅटरी, स्विंग सेल्स, vehicle batteries should have robust construction since they have to withstand several vibrations in addition to the high charging rate as well as heavy discharge convenient required for different automobile service. आता व्हेकलच्या बॅटरी ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण रबस्ट कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये withstand several vibration in addition to high charge rate as well as heavy discharge convenient required for different automobile service. जी बॅटरी आहे ती व्हेकल मध्ये वापरणार म्हणजेच नक्कीच तिथं व्हेकल मध्ये कसं आहे की व्हायब्रेशन भरपूर आहे, ओके, जर्क भरपूर आहे आणि त्या व्हायब्रेशन जर्क मध्ये ती बॅटरी टिकली पाहिजे. त्यामुळे तिचं कन्स्ट्रक्शन रबस्ट कन्स्ट्रक्शन असं पाहिजे. हेवी हाय चार्जिंग रेट ॲज वेल एज हेवी डिस्चार्ज, म्हणजे चार्जिंग ही खूप चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे, टिकलं पाहिजे. आणि डिस्चार्ज आहे
कन्व्हिनियंट डिस्चार्ज त्याच्यामध्ये झालं पाहिजे. ओके. सो ही काही रिक्वायरमेंट आहे जी बॅटरीची आहे. ओके. आता नेक्स्ट जे बघूयात आपण फंक्शन ऑफ बॅटरी. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सॉरी what is the function of battery? The battery high current to starter motor and low current to ignition system. बॅटरी सप्लाय जो आहे तो स्टार्टर मोटर जे आहे त्याला बॅटरीकडून सप्लाय कसा पाहिजे, हाय सप्लाय पाहिजे, तर तो देण्याचं काम बॅटरी करते. आणि इग्निशन सिस्टीम जे आहे त्याला लो करंट लागतो अगदी इग्निशनला, स्पार्क. ओके. सो त्यासाठी पण काय होतो, बॅटरी सप्लाय देतं. म्हणजे बॅटरी करंट हाय सप्लाय पण देतं आणि लो सप्लाय पण देतं. इट सप्लायज करंट टू ॲक्सेसरीज विच ऑपरेट इलेक्ट्रिकली. ज्या ॲक्सेसरीज आहेत ज्या इलेक्ट्रिकली ऑपरेट होणार आहेत, ज्या व्हेकलमध्ये आहेत जेवढ्या, त्या सगळ्याला सप्लाय हा बॅटरीकडून येतो. सो बॅटरी त्यांना फंक्शन काय बॅटरीचं, त्यांना सप्लाय करायचं, करंट सप्लाय करायचं ॲक्सेसरीजला. इट स्टोअर द इलेक्ट्रिकल एनर्जी अँड कंट्रोल द व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टीम. ह्याच्यामध्ये पहिला महत्वाचं काय, बॅटरीचं काम काय असतं, बॅटरी स्टोरेज. ओके. करंट जो आहे सप्लाय जो आहे तो स्टोअर करायचा आणि व्होल्टेज रेग्युलेट करायचं. त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं सप्लाय लागणार आहे तर तिथे त्या पद्धतीनं व्होल्टेज रेग्युलेशन मध्ये तो सप्लाय प्रोव्हाइड करायचं. हे काम, हे जे फंक्शन आहे ते बॅटरीचं आहे. आता बघूया आपण लेड ऍसिड बॅटरी. The lead acid battery is widely used in automobile vehicle. It is an electrochemical device. आता लेड ऍसिड बॅटरी आपण मॅक्झिमम बघतोय आतापर्यंत. लेड ऍसिड बॅटरी जी आहे तो इलेक्ट्रोकेमिकल, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोकेमिकल अनालिसिस किंवा रिॲक्शन्स याच्यात मध्ये होणार आहे आणि त्याच्या थ्रू करंट आपल्याला मिळणार आहे. सो इट हॅज व्होल्टेज अँड कॅन प्रोड्यूस करंट ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिएक्शन. म्हणजे केमिकली त्यात रिएक्शन होणार आहेत, त्या केमिकल रिएक्शन झाल्यानंतर त्याच्यापासून करंट प्रोड्यूस होणार आहे. ओके. सो रिव्हर्स करंट फोर्स थ्रू द just a minute. So battery which cause chemical reaction and restore the battery material. The chemical reactions त्याच्यामध्ये होऊन त्याच्यामध्ये करंट सप्लाय होणार आहे. ओके. तर कन्स्ट्रक्शन ऑफ द कॉम्पोनंट ऑफ लेड ऍसिड बॅटरीज एक्सप्लेन बिलो. आता आपण कन्स्ट्रक्शन बघूया बॅटरीचं, म्हणजे आपल्याला वर्किंग सुद्धा आपल्याला लक्षात येईल. बॅटरी कन्स्ट्रक्शन इट कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग कॉम्पोनंट. त्याच्यामध्ये काय काय वापरतो बघा बॅटरीमध्ये. कंटेनर आहे, ग्रिड्स अँड प्लेट्स आहेत, सेपरेटर आहे, सेल कव्हर आहे, इलेक्ट्रोलाइट आहे, सेल कनेक्टर आहे, टेपर टर्मिनल्स आहेत आणि सिलिंग कंपाऊंड आहे. तर जस्ट याची एक डायग्राम बघूया आपण, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने बॅटरी आहे. तर ही बॅटरी तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितली असणार आहे. ओके. ऑटोमोबाईल मध्ये ही वापरतात, गॅरेज मध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी तिथं पण बघितलं असणार तुम्ही. ओके. व्हेकल मध्ये बघितलं असणार. तर बघूया आपण याचं कनेक्शन कशा पद्धतीनं आहे. बघा, हे वरती सेल कव्हर आहे, निगेटिव्ह टर्मिनल आहे, कंटेनर आहे. हा जो आहे तो कंटेनर आहे. ओके. हा सगळा टोटल दिसतो तो कंटेनर आहे. त्या कंटेनर मध्ये काय केलेलं आहे, हे वरती त्याचं सेल कव्हर आहे, सेलला कव्हर आहे. त्याच्यानंतर हे जे टर्मिनल काढलेले आहे ते निगेटिव्ह टर्मिनल आहे. त्यामध्ये फिलर कॅप आहे, वरती ही कॅप दिसते तुम्हाला, कॅप, या 3 कॅप दिसतात तुम्हाला. त्याच्यानंतर कॉइल कनेक्टर, हा कनेक्शन केलेला आहे कॉइलचं, तर कॉइल कनेक्टर आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल दिसतात, जसं निगेटिव्ह आहे तसं पॉझिटिव्ह टर्मिनल पण आहे. त्यानंतर
सिलिंग कंपाऊंड आहे ते सिलिंग कंपाऊंड आहे. ओके. त्याच्यानंतर इथं बघा काय काय दिसतं मला. पॉझिटिव्ह प्लेट्स आता आतमध्ये थोडंसं काय केलेलं आहे, कट सेक्शन दाखवलेलं आहे आणि कट सेक्शन मध्ये तुम्हाला दिसेल की इथं निगेटिव्ह प्लेट्स आहेत. या प्लेट्स आत अशा प्लेट्स ठेवलेल्या आहेत, ते निगेटिव्ह आहेत. ओके. त्यानंतर पॉझिटिव्ह प्लेट्स आहेत, अशा पॉझिटिव्ह प्लेट्स आहेत हॉरिझॉन्टली. सेपरेटर आहे, मध्ये सेपरेटर आहे. आता इथं हे जे सगळ्या प्लेट्स आहेत निगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आणि याच्यामध्ये सेपरेटर आहे. ओके. परत त्यामध्ये एलिमेंट रेस्ट. सो महत्वाचे हे एवढे पार्ट्स आहेत या बॅटरीमध्ये. त्यानंतर अजून एक आपण बघू, कट सेक्शन आहे कशा पद्धतीनं आत बॅटरीचं कव्हर काढल्यानंतर तुम्हाला कसंही बॅटरी दिसेल हे थोडक्यात दाखवलेलं आहे. हे वन पीस कव्हर आहे बघा, वरती कव्हर जे आहे हे तुम्हाला दिसतंय याच्यामध्ये. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्लेट्स दिसतील. हे पार्टिशन आहे, सेल पार्टिशन मध्ये असे पार्टिशन आहेत आणि अशा प्लेट्स ठेवलेल्या आहेत. ओके. हे वरती केस आहे, माउंटिंग केस आहे. सेल कनेक्टर आहे, असा हा कनेक्टर असतो एकमेकाशी कनेक्शन जोडण्यासाठी. सेल कनेक्टर आहे. हे ओव्हर पार्टिशन कनेक्टर आहे, इथं ओव्हर पार्टिशन कनेक्टर दिसते तुम्हाला. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला प्लेट्स त्याच्यामध्ये दिसतील. ही 12 व्होल्टची बॅटरी आहे, त्याचा कट सेक्शन दाखवलेला आहे. कट सेक्शन करून कट हवे म्हणजे कट वरचा पोर्शन हे करून ओपन करून थोडक्यात डिसअसेंबल करून दाखवलेले आतले पार्ट्स दिसतात तुम्हाला. तर तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीनं. पहिला आपण बघूया कंटेनर. इट इज constructed in a single piece and made of acid resistance of hard rubber or plastic or bituminous composition. Bituminous composition. आता सिंगल पीस मध्ये बॉक्स टाइप असा हा ऍसिड रेजिस्टन्स हार्ड रबर किंवा प्लास्टिकचा बनवलेला असा हा कंटेनर आहे. Nowadays polypropylene is used which is strong, translucent and light in weight. आताच्या ज्यामध्ये जे मटेरियल वापरतं बॅटरीचं ते पॉलीप्रॉपिलिन म्हणून मटेरियल आहे. तर ते त्याच्यामध्ये वापरतात. ते स्ट्रॉंग आहे आणि लाईट वेट आहे. इट इज डिवायडेड बाय पार्टिशन्स इनटू कंपार्टमेंट्स फॉर इंडिव्हिज्युअल सेल. तर याच्यामध्ये कंपार्टमेंट आहेत म्हणजे काय, कप्पे 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 केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल सेल्स आहेत. ओके. रिब्स आर देअर ॲट द बॉटम ऑफ इच कंपार्टमेंट. द बॅटरी प्लेट्स रेस्ट ऑन दिस रिब्स. त्या खाली काय रिब्स आहेत, त्या रिबवर ते आपण काय केलेलं आहे, प्लेट्स ठेवलेल्या आहेत. ओके. द स्पेस बिटवीन द रिब इज प्रोव्हाइडेड टू कलेक्ट सेंडिमेंट्स. दिस मिनिमाइजेस द डेंजर ऑफ शॉर्ट सर्किट ड्यू टू सेंडिमेंट. मध्ये काय केलं आहे, रिब प्रोव्हाइड काय करतं, सेंडिमेंट गॅप प्रोव्हाइड केलेला आहे आणि तो गॅपमुळे काय होणार आहे, त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किटचे जे चान्सेस आहेत ते कमी काही केलेले आहे. त्यानंतर आहे ग्रिड्स अँड प्लेट्स. द बॅटरी प्लेट्स आर मेड ऑफ lead alloy containing 6 to 8% antimony, which makes them resistant to electrochemical corrosion and give them strength and rigidity. आता जी बॅटरी प्लेट्स आहेत त्या प्लेट्स लेड अलॉय पासून बनवलेल्या आहेत. याच्यामध्ये 6 ते 8% अँटीमनी सुद्धा आहे. 6 to 8% म्हणजे अँटीमनी प्लस लीड अलॉय अशा पासून बनवलेलं
म्हणजे त्याच्यामध्ये 6 to 8% अँटीमनी आणि जो 92 to 94% काय लीड आलोय ची ही बॅटरी प्लेट्स आहे, which makes resistance to electrochemical reaction and gives them strength. त्यामुळे ती स्ट्रेंथ अँड रिजिडिटी जी प्रोव्हाइड केलं तर ती बॅटरी प्लेट्स प्रोव्हाइड करते. The plates are in the form of grids. Grids म्हणजे जाळी. ओके, तर असे प्लेट्स जे असतात त्या अशा जाळी जाळीचे असे बनवलेले असतात. A number of plates of positive and negative types and separators are there in a cell. आता इथं एक प्लेट वापरणार आहे तर आपण नंबर ऑफ प्लेट्स त्याच्यामध्ये वापरणार आहेत, ज्या पॉझिटिव्ह असणार आहेत आणि काही निगेटिव्ह टाईपच्या असणार आहेत. आणि त्यांच्यामध्ये काय केलं आहे, सेपरेटर प्रोव्हाइड केलेला आहे. सो ऑन द प्लेट ग्रिड lead oxide paste is applied. Then plates are assembled into battery. आता हे जे प्लेट्स आहेत त्या प्लेटच्या ग्रेड्स आहेत त्याच्यामध्ये एक पेस्ट वापरलेली आहे, त्याच्यामध्ये लीड ऑक्साईडची एक पेस्ट त्याच्यामध्ये आपण प्रोव्हाइड करतो. देन प्लेट्स आर असेंबल आणि त्यानंतर प्लेट्स ती काय करतोय बॅटरीमध्ये आपण असेंबल करणार. लीड ऑक्साईडची पेस्ट आपण त्याच्यामध्ये अप्लाय करणार त्या प्लेटवर. सेल आर फिल्ड विथ इलेक्ट्रोलाइट अँड गिव्ह अन इनिशियल चार्ज. आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे, इलेक्ट्रोलाइट जे सोल्युशन आहे ते त्याच्यामध्ये फिल करायचं. आणि इलेक्ट्रोलाइट म्हणजे आपण म्हणतो बॅटरीचं पाणी. ओके, तर ते ॲक्च्युली इलेक्ट्रोलाइट असतं आणि ते फिल्ड केल्यानंतर मग इनिशियली चार्ज करायला सुरुवात होते. सो दिस चार्ज changes the lead oxide paste on the negative plate to sponge lead which is gray in color and change the lead oxide paste on the positive plate to lead peroxide which is brown in color. आता हे जे आपण प्लेटवर पेस्ट आपण वापरणार आहे लेड ऑक्साईडची, ही काय करते निगेटिव्ह प्लेटवर काय करते, ग्रे कलर मध्ये स्पॉन्जी अशी ग्रे कलर मध्ये तुम्हाला दिसेल ती पेस्ट. आणि पॉझिटिव्ह टर्मिनलवर तुम्हाला जी प्लेट पॉझिटिव्ह ज्या प्लेट्स आहेत आणि ज्या पॉझिटिव्ह टर्मिनलसाठी वापरणार आहे त्याच्यावर जे आपण पेस्ट प्रोव्हाइड करणार आहे म्हणजे लेड ऑक्साईडची पेस्ट आपण अप्लाय करणार आहे, सर त्याच्यामध्ये लेड पेरॉक्साईड ते बनणार आणि त्याचा कलर असतो तो ब्राऊन कलर असतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्लेटवर जे कलर असतो तो ब्राऊन असतो, निगेटिव्ह प्लेटवर जो कलर असतो तो ग्रे असतो. ओके, द प्लेट्स आर प्रॉपरली सॉरी plates are properly spaced and welded to a lead antimony plate strap. This form a plate group. आता ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या प्रॉपरली त्याचं स्पेसिंग केलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये गॅप आहे अँड त्या ज्या आहेत त्या लेड अँटीमनी प्लेट स्ट्रॅपने वेल्ड केल्या आहेत. ओके, एकमेकाला अटॅच केले. सो each cell is composed of negative and positive plate group and separator. प्रत्येक सेलमध्ये हे आपण सेल म्हणतोय आणि प्रत्येक सेल जो आहे तो काय केलेला आहे निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह प्लेटचा ग्रुपचा आणि सेपरेटर असा एक प्रत्येक सेल आहे. अशा अनेक सेल त्याच्यामध्ये म्हणजे एका सेलमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये सेपरेटर आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये, असे सेल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, नेक्स्ट इज अ सेपरेटर. सेपरेटर जो आहे तो प्लेस्ड बिटवीन निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह प्लेट्स. सेपरेटर जो आहे तो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्लेटमध्ये सेपरेशन करण्यासाठी आपण त्याला सेपरेट करण्यासाठी सेपरेटर वापरतो. दिस प्रिव्हेंट द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह प्लेट्स फ्रॉम डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ इच अदर रिझल्टिंग इंटरनल शॉर्ट सर्किट. आणि ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर कनेक्शन एकमेकाला टच झालं तर नक्कीच शॉर्ट सर्किट होणार आहे, ते होऊ नये म्हणून आपण सेपरेटर प्रोव्हाइड करतो. Also they may be porous to permit electrolyte to circulate between the plates. ते थोडं पोरस म्हणजे काय बारीक 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 त्याला छिद्र असतात, होल असतात या प्लेटला. ती का असतात, कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट आपण जे प्रोव्हाइड केलंय सोल्युशन. ओके, इलेक्ट्रोलाइट लिक्विड, तर ते लिक्विड सर्क्युलेट व्हायला पाहिजे प्लेटमधून, म्हणून तर ते आपण त्याला ती प्लेट काय
जी पार्टिशन प्लेट आहे ती पोरस आहे, छिद्र असणारी, सूक्ष्म छिद्र असणारी. ओके. द सेपरेटर इज मेड ऑफ वूड, स्पंज ग्लास, porous rubber sheet, ग्लास फायबर और रेझिन इम्प्रेग्नेटेड फायबर. आता ही जी सेपरेटर आहेत ती एकतर वुडन पासून बनवलेली किंवा स्पंज जे स्पन ग्लास जे आहे किंवा पोरस रबर शीट जे असतात, रबरची शीट्स, स्पन ग्लास, ग्लास, वूड, रबर, फायबर. ओके. अशा मटेरियलच्या ते सेपरेटर असतात, त्याच्यामध्ये पोरसिटी असते. सम बॅटरीज हॅव सेपरेटर मेड ऑफ पॉलिव्हिनिल क्लोराइड अँड पॉलिथिलीन सॅच्युरेटेड सेल्युलोज. सो काही पार्टिशन आहे जे सेपरेटर आहेत त्यामध्ये त्याचं मटेरियल जे आहे ते पॉलिव्हिनिल क्लोराइड असेल, पॉलिव्हिनिल सॅच्युरेटेड सेल्युलोज असेल, अशा पद्धतीचे पण सेपरेटर वापरतात. Separators have ribs on the side facing the positive plate to provide greater electrolyte volume next to the positive, and this improves efficiency to increase electrolyte circulation. अं, आता सेपरेटर हा ज्या आहेत त्याच्यामध्ये रिब्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके. आणि त्या ह्या काय हे ऍक्च्युअल सेपरेटर काय प्रोव्हाइड करतं, ग्रेटर इलेक्ट्रोलाइट व्हॉल्यूम नेक्स्ट टू द पॉझिटिव्ह अँड दिस इम्प्रूव्ह एफिशियन्सी. म्हणजे पॉझिटिव्ह प्लेट ज्या आहेत त्याच्यामधून काय करतं, इलेक्ट्रोलाइट काय करतं, रिब्स मधून पाठवतं. ओके. किंवा सप्लाय करतं. सो ह्याच्यामुळे काय होतं, इफिशियन्सी थोडीशी अजून बॅटरीची इन्क्रीज होते. ओके. किंवा सर्क्युलेशन जे इलेक्ट्रोलाइट्स ते फास्ट होतं. सेल कव्हर, आता आपण बघूया वरचं जे कव्हर आहे ते. इच सेल इज सील्ड बाय कव्हर ऑफ हार्ड रबर थ्रू विच द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल आर प्रोजेक्टेड. तर वरती जे कव्हर आहे ते हार्ड रबरचं कव्हर आहे आणि त्याच्यामधून कनेक्शन काय काढलेले आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कनेक्शन टर्मिनल्स काढलेले आहेत. ओके. प्रोजेक्ट केले. The adjacent negative and positive terminal are connected by cell connector strap. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टर्मिनल जे आहेत ते कनेक्टर दोघांना काय कनेक्ट केलेलं आहे, कशानं, स्ट्रॅपनं. सेल कनेक्टर स्ट्रॅप आहे ते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असं कनेक्शन केलेलं आहे. इट्स कव्हर हॅज अन ओपनिंग फॉर फिलिंग द इलेक्ट्रोलाइट अँड फिलर कॅप is provided on this opening with an air vent to accept the gases. आता ह्या कव्हरला एक ओपनिंग दिलेलं आहे जे आपण ऍक्च्युली त्याच्यामधून इलेक्ट्रोलाइट जो आहे तो फिल करू शकतो. ओके. आणि त्याच्यामध्ये फिलर कॅप पण प्रोव्हाइड केले आहेत बघा मध्ये सेंटरला. वर्षी बघितलं आपण फिलर कॅप. तर फिलर कॅप कशासाठी आहेत तर एअर व्हेंट टू एस्केप द गॅस, एअर व्हेंटिलेशन जे आहे त्यातलं गॅस जो तयार होणार आहे इलेक्ट्रोकेमिकल तिथे रिएक्शन होणार, तिथे जो गॅस तयार होणार तो गॅस जाण्यासाठी, निघून जाण्यासाठी तिथं आपण फिलर कॅप प्रोव्हाइड करतो. द एज ऑफ सेल कव्हर इज सील्ड विथ एस्पेलेटिक सिलिंग कंपाऊंड. त्याचे कॉर्नर जे आहे सेल कव्हरचं ते सील व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यासाठी सिलिंग कंपाऊंड आपण एस्पेलेटिक सिलिंग कंपाऊंड आपण वापरतो. नेक्स्ट जे आहे ते इलेक्ट्रोलाइट. सो इलेक्ट्रोलाइट स्पॉन्ज, lead and lead peroxide which fill the respective plate. आता हे लीड आणि lead peroxideचं जे आहे इलेक्ट्रोलाइट ते आपण प्रत्येक प्लेटमध्ये प्रोव्हाइड करतो. इलेक्ट्रोलाइट इज केमिकली प्युअर सल्फ्युरिक ऍसिड. Electrolyte is chemical pure sulfuric acid diluted with distilled water. आता आपलं जे डिस्टिल्ड वॉटर आहे त्याच्यामध्ये डायल्यूट केलं असणारं केमिकली प्युअर सल्फ्युरिक ऍसिड. ओके. प्युअर सल्फ्युरिक ऍसिड आणि थोडंसं त्यात डिस्टिल्ड वॉटर टाकल्यामुळे ते डायल्यूट होऊन ते जे आहे सोल्युशन किंवा ते केमिकल आहे ते केमिकल आपण ऍज अ इलेक्ट्रोलाइट म्हणून आपण वापरतो.
त्याच्यामध्ये काय बघा, इट कन्सिस्ट ऑफ 40% सल्फ्युरिक ऍसिड, 60% डिस्टिल्ड वॉटर. 60% यात पाणी आहे, डिस्टिल्ड वॉटर आहे, आणि 40% सल्फ्युरिक ऍसिड आहे, आणि त्याला डायल्यूट केलेलं आहे. ओके, म्हणजे जी बॅटरी मधलं पाणी असतं ते सल्फ्युरिक ऍसिड असतं, लक्षात असू दे तुमच्या, प्लस त्याच्यामध्ये वॉटर असतं, सल्फ्युरिक ऍसिड प्लस वॉटर. The specific gravity of the electrolyte poured into a new battery with dry charged plate ranges from 1.25 to 1.28 gram per centimeter cube. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर ह्याची बघितली इलेक्ट्रोलाइटची, तर याच्यामध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जी आहे इलेक्ट्रोलाइट, ओके, तर ती रेंज आहे याच्यामध्ये 1.25 to 1.28 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. The level of electrolyte must be 10 to 15 mm above the top of the plate. म्हणजे वरचा जो टॉप आहे प्लेटचा, तिथून खाली 10 ते 15 mm वर तिथून टोटल इलेक्ट्रोलाइट पाहिजे, फिल केलेलं असलं पाहिजे. ओके, when the electrolyte has been added and the battery is given an initial charge, then it is ready for operation. ज्यावेळी आपण इलेक्ट्रोलाइट आपण त्याच्यामध्ये टाकणार आणि बॅटरी चार्ज आपण करणार, त्यावेळी ती ऑपरेशनसाठी रेडी होणार. त्याच्यामध्ये सेल कनेक्टर्स आहेत. कनेक्टर स्ट्रॅप कनेक्ट the negative and positive terminal post of the adjacent cell just above cell cover. each cell connector जे आहेत ते सेल कनेक्टर आहेत ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टर्मिनल आहेत. त्याच्यामध्ये स्ट्रॅप निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टर्मिनल मध्ये ते कनेक्शन दोघांचं कनेक्ट करण्यासाठी कनेक्टर स्ट्रॅप आपण प्रोव्हाइड करतो. ओके, सेलच्या वरच्या साईडला ते असतं. इच सेल ऑफ लेड ऍसिड बॅटरी प्रोड्यूस 2 व्होल्ट्स. प्रत्येक सेल जो आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल असे जे प्रोव्हाइड केल्याने प्लेट्स आहेत, आणि प्रत्येक ती लेड ऍसिड बॅटरी मध्ये प्रत्येक एव्हरी सेल हे 2 व्होल्टचं काय करतो, 2 व्होल्ट प्रोड्यूस करतो चार्ज. ओके, so connector must be heavy enough to carry high current required for starting without overheating. So तो जो कनेक्टर आहे, जो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह प्रोव्हाइड करणार आहे, आपण कनेक्शन करणार आहे, जो हाय करंट कॅरी करणार आहे, तो करण्यासाठी एकतर तो हाय करंट त्यानं प्रोव्हाइड केलं पाहिजे, प्लस ओव्हर हिटिंग होता कामा नये. ओके, सो अशा पद्धतीने सेल कनेक्टर पाहिजे. टेपर टर्मिनल. Battery terminals are for special design made tapered to specific dimension so that all positive and negative cable clamp will be fit. बॅटरी टर्मिनल्स जे आहेत, तर बॅटरी टर्मिनल जे आहेत ते स्पेशली त्या डिझाईन केले आहेत, स्पेसिफिक त्याचं काही डायमेन्शन आहे. सो त्याच्यामुळे आपण ऑल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह केबल जे आहेत, ओके, ते आपण त्या टर्मिनलला आपण क्लॅम्प करू शकतो, फिट करू शकतो. The positive terminal are slightly larger and diameter at the top than negative terminal. पॉझिटिव्ह टर्मिनल हा थोडासा डायमीटर त्याचा जास्त आहे निगेटिव्ह पेक्षा. ओके, देन सिलिंग कंपाऊंड आहे. They are blends of specially processed bituminous substance having resistance to flow at high temperature and resistance to crack at low temperature. बिटुमिनस सबस्टन्स आपण सिलिंग कंपाऊंड म्हणून वापरतो. वर्किंग ऑपरेशन. आता आपण वर्किंग बघूया अशा पद्धतीने बॅटरी होणार आहे. द वर्किंग ऑफ द बॅटरी कॅन बी अंडरस्टूड by knowing the changes taking place during the charging or charging of the battery.
केमिकल रिएक्शन ड्युरिंग चार्जिंग अँड डिस्चार्जिंग. त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन जे आहेत चार्जिंग किंवा डिस्चार्जिंग होत असताना कशा पद्धतीने होतं, बॅटरीचं वर्किंग कसं होतं, ऍक्च्युअल करंट कसा तयार होतो, हे आपण याच्यामध्ये आता बघूया. द केमिकल रिएक्शन टेक्स प्लेस बिटवीन द थ्री केमिकल्स इन द बॅटरी इन प्रेझन्स ऑफ H2SO4. आता बघा केमिकल रिएक्शन ज्या होणार आहेत ऍक्च्युअली याच्यामध्ये थ्री केमिकल्स बॅटरीमध्ये असणार आहेत. H2SO4, the electron from the one group of plate collected on the other group of plate. इलेक्ट्रॉन एका ग्रुप कडून कलेक्ट करून एका दुसऱ्या ग्रुपच्या प्लेटकडे ते पाठवतो H2SO4. This flow of electron continues until there is an insufficient balance of electron to create a 2 volts pressure between the two groups of plates. हे इलेक्ट्रॉन्स फ्लो जे होतात एका प्लेट कडून दुसऱ्या प्लेटकडे ग्रुप करून, एका प्लेटच्या ग्रुप कडून दुसऱ्या ग्रुपकडे, ते त्यावेळेपर्यंत होतात ज्या वेळेपर्यंत 2 व्होल्ट प्रेशर दोन्हीकडे आपल्याला म्हणजे बिटवीन त्या दोघांच्या मध्ये 2 व्होल्ट इलेक्ट्रॉन्स 2 व्होल्ट ज्यापर्यंत करंट होत नाही तयार तोपर्यंत हे सर्क्युलेशन जे आहे इलेक्ट्रॉनचा फ्लो जो आहे तो राहतो. This result in pressure of 2 volt between the terminals of the battery cell. If two terminals are connected by a circuit, the electron will flow. आता दोन बॅटरीचे जे दोन सेल जे आहेत एका सेल मधले आपण काय म्हणतो 2 व्होल्ट आपल्याला काय 2 व्होल्ट आपल्याला करंट आहे त्याच्यामध्ये व्होल्टेज आहे. सो दोन टर्मिनल ज्यावेळी आपण कनेक्ट करणार त्यावेळी त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला सुरुवात होणार. आफ्टर After certain amount of current has been withdrawn, the battery is discharged or dead. जर ज्यावेळी इकडे ठराविक अमाऊंट पर्यंत करंट सप्लाय झाला, विड्रॉल त्यातला करंट झाला की करंट निघाला की त्यामधनं मग मग ते डिस्चार्ज व्हायला सुरुवात होते, डेड व्हायला सुरुवात होते. वेन बॅटरी डिस्चार्ज इज नॉट केपेबल ऑफ डिलिव्हरिंग एनी ॲडिशनल करंट. डिस्चार्ज झालं की याचा अर्थ काय, तिथले इलेक्ट्रॉन कलेक्शन संपलेलं आहे, इलेक्ट्रॉन संपलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, चार्ज संपलेला आहे आणि ॲडिशनल करंट ते सप्लाय करू शकत नाही, त्यामुळे तिथे चार्जिंगची आवश्यकता आहे. द केमिकल रिएक्शन टेक्स प्लेस व्हाईल बॅटरी चार्ज इन डिस्चार्ज. आता त्यामध्ये केमिकल रिएक्शन्स होणार आहेत जेव्हा चार्जिंग असतं आणि जेव्हा डिस्चार्जिंग. चार्जिंग असतं त्यावेळी PbO2 प्लस 2H2SO4 प्लस Pb हे एकत्र होतं त्यावेळी चार्जिंग होतं. ॲडिशन इज इक्वल टू PbSO4 प्लस 2H2O PbSO प्लस PbSO4 प्लस Q. हे सेपरेट ज्यावेळी सोल्युशन असं होतं असले कंटेंट लेड सल्फाइड वॉटर लेड सल्फाइड एनर्जी म्हणजे पहिला जे लेड पेरॉक्साइड प्लस सल्फ्युरिक ऍसिड. लेड पेरॉक्साइड जे आहे ते पॉझिटिव्ह प्लेट, सल्फ्युरिक ऍसिड इलेक्ट्रो प्लस इलेक्ट्रोलाइट आणि प्लस Pb प्लस लीड असं तिघांचं ज्यावेळी कॉम्बिनेशन असतं त्यावेळी ते पॉझिटिव्ह चार्जिंग असतं, चार्जिंग होतं. आणि ज्यावेळी बॅटरी डिस्चार्ज व्हायला सुरुवात होते त्यावेळी काय होतं, हे सेपरेशन काय होतं, लेड सल्फाइड प्लस वॉटर प्लस लेड सल्फाइड प्लस लेड सल्फाइड पॉझिटिव्ह लेड सल्फाइड निगेटिव्ह वॉटर आणि एनर्जी. ओके. ड्युरिंग डिस्चार्जिंग ऑफ बॅटरी द सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 is split into hydrogen H2. डिस्चार्जिंग जेव्हा होतं त्यावेळी H2SO4 हे स्प्लिट होतं, त्यातलं हायड्रोजन वेगळं होतं H2 आणि सल्फेट जे आहे SO4 हे वेगळं होतं. Hydrogen liberated at the lead oxide PbO which combines with the part of sulfuric acid to form a lead sulfate PbSO4 and water.
हायड्रोजन लिबरेटेड लेड ऑक्साईड जे PbO आहे, विच combined with the part of सल्फ्युरिक ॲसिडचा जो पार्ट आहे त्याच्यामधनं lead sulfate PbSO4 आणि वॉटर अशा पद्धतीने ते सेपरेट होते. So the sulfate is liberated at the sponge lead plates. सल्फेट त्यातनं लिबरेट म्हणजे बाहेर पडायला लेड प्लेट पीबी बाहेर पडायला सुरुवात होणार. कंबाईन विथ देम टू फॉर्म अ लेड सल्फेट आणि लेड सल्फेटचं कॉम्बिनेशन म्हणजे PbSO4 वर ते कनेक्ट करणार. ड्युरिंग दिस प्रोसेस द इलेक्ट्रोलाइट बिकम्स डायल्यूट because of the absorption of SO4 by the sponge lid plates. इलेक्ट्रोलाइट डायल्यूट व्हायला सुरुवात होते याच्यात. ओके, या प्रोसेसमध्ये वेन द बॅटरी चार्ज केमिकल रिएक्शन शोन अबव बिकम रिव्हर्स. वरती जे रिएक्शन झाले जे सेपरेशन आहे त्याच्या उलट होते. त्यावेळी बॅटरी चार्ज व्हायला सुरुवात होते. म्हणजे लेड सल्फाइड ऑन द प्लेट अगेन कन्वर्ट टू लेड पेरॉक्साइड. लेड सल्फेट जे झाले PbSO4 ते परत कशामध्ये कन्व्हर्जन होणार, लेड पेरॉक्साइड मध्ये कन्वर्ट होणार. लेड पेरॉक्साइड म्हणजेच PbO2. ओके, PbO2 अँड ऑन अदर प्लेट reduced to sponge लेड Pb कमी व्हायला सुरुवात होणार. सो इलेक्ट्रोलाइट बिकम्स कॉन्सन्ट्रेटेड बिकॉज ऑफ इन्क्रीज इन H2SO4 आणि ती कॉन्सन्ट्रेशन त्याचं कॉन्सन्ट्रिक व्हायला सुरुवात होणार आणि मग त्याच्यामध्ये H2SO4 जो आहे तो इन्क्रीज व्हायला सुरुवात होणार. सो बॅटरी कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी ड्युरिंग चार्जिंग. चार्जिंग ज्यावेळी सुरू असते, ओके, त्यावेळी ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट व्हायला सुरू होते आणि केमिकल एनर्जी इंटू अँड चार्जिंग and electrical energy into chemical energy into electrical energy during discharging. डिस्चार्ज बॅटरी ज्यावेळी होते, डिस्चार्ज होते म्हणजे आपण ज्यावेळी वापरतोय इलेक्ट्रिक करंट वापरतोय त्यावेळी ऍक्च्युअली ती केमिकल एनर्जी तिथं जी आहे ती एनर्जी आपण वापरतो आणि ती कन्वर्ट ती इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होते. आणि चार्जिंग ज्या वेळेला लावतो आपण त्यावेळी ती इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन याच्यामध्ये केमिकल एनर्जी मध्ये होतं. ओके, सो केमिकली एनर्जी म्हणजे थोडक्यात काय, आपली एनर्जी आपण चार्ज करतो आपण त्यावेळी ती इलेक्ट्रिकल एनर्जी आपली जी आहे ती तिथं केमिकल एनर्जी मध्ये साठवतो आणि मग आपल्याला जसं पाहिजे तसं ती केमिकल एनर्जी जी साठलेली आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जीच्या रूपात आपण त्यापासून घेतो. ओके, सो बॅटरीमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी केमिकल एनर्जी आहे. ओके, इथे दिसतं तुम्हाला डिस्चार्जिंग अँड चार्जिंग. Factors affecting battery life: improper electrolyte levels, corrosion of terminals and conductors, overcharging, undercharging, poor mounting and cycling. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बॅटरीच्या लाईफवर अफेक्ट होतो. इलेक्ट्रोलाइट लेवल व्यवस्थित नसेल, इम्प्रॉपर असेल, टर्मिनलचे करोजन झालं असेल, कंडक्टरचे जे करोजन झालं असेल, चार्ज जर जास्त झालं, ओव्हर चार्जिंग पण होऊन चालत नाही, अंडर चार्जिंग पण होऊन चालत नाही, माउंटनिंग बॅटरी व्यवस्थित केलं नसेल, सायकलिंग जर त्याच्यामध्ये होत नसेल प्रॉपर, तर बॅटरीचं लाईफ कमी होतं. ओके, सो दिस इज टुडेज आवर ऑल factors considering and this is point related to battery. Okay, so end of today's lecture. Thank you very much for watching this video lecture.